मंडळी नमस्कार. मंडळी, भारताच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या देशांमध्ये अराजकाची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये अशा पद्धतीची स्थिती निर्माण करण्याकरता दोन सत्ता कारणीभूत आहेत. त्यातली एक आहे चीन आणि दुसरी जी आहे ती अमेरिका. या दोघांनी मिळून भारताच्या आजूबाजूची स्थिती जी आहे ही अत्यंत दयनीय कशी राहील आणि ते सातत्याने आपल्या दोन्ही देशांवरती कसे अवलंबून राहतील अशा पद्धतीची रणनीती आखलेली आहे आणि त्या रणनीतीमध्ये ते यशस्वी झालेले पाहायला मिळतात आणि म्हणूनच संपूर्ण दक्षिण आशियाई भागामध्ये ही अराजकता अशी असलेली स्थिती पाहायला मिळते आहे. आपण सुरुवात करूया अफगाणिस्तानपासून. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान्यांची सत्ता आहे. पाकिस्तानमध्ये अराजकाची स्थिती आहे. अजून तिथे अराजक म्हटलं तर निर्माण झालेलं नाही, तिथे म्हटलं तर लोकशाही नांदते आहे, पण ही लोकशाही केवळ लष्करशाहीवरती अवलंबून आहे आणि तिथे लोकशाही ही केवळ नावाला आहे. तिथली जी महागाईची स्थिती पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या दुप्पट चौपट भावांनी तिथे प्रत्येक गोष्टी मिळत आहेत. सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. याचा उद्रेक कधी ना कधीतरी होणार आहे. आपण खाली आलं तर श्रीलंकेमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली होती. श्रीलंकेमधल्या लोकांनी बंड केलं, संसदेवरती हल्ला केला, पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती हल्ला केला, पंतप्रधानांना पळून जावं लागलं, राष्ट्राध्यक्षांना पळून जावं लागलं. ही परिस्थिती निर्माण झाली. दुसरी आपण थोडं पलीकडे गेलं तर म्यानमारमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश. या ब्रह्मदेशामध्ये आत्ता लष्करशाही अस्तित्वात आहे, लोकशाही अस्तित्वात नाही आहे. थोडं आणखी खाली सरकलं तर बांगलादेशमध्ये देखील असाच उठाव झाला. हिंदूंना टार्गेट करण्यात आलं, अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यात आलं आणि बांगलादेशमध्ये देखील अशा पद्धतीचा उठाव होऊन लोकांनी अराजक निर्माण केलं. आत्ताच्या घडीला चीनच्या मदतीने तिथे राज्य सुरू आहे आपल्याला आणि काही प्रमाणामध्ये अमेरिकेचा देखील त्यांना सपोर्ट आहे असं पाहायला मिळतं आहे. आता परिस्थिती नेपाळमध्ये निर्माण झालेली आहे. नेपाळमध्ये अमेरिकन कंपन्यांची जी वर्चस्व आहे अशा सगळ्या समाज माध्यमांना, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, नंतर फेसबुक आहे, या सगळ्यांवरती बंदी घातल्यानंतर चीनचं वर्चस्व निर्माण होण्यासाठी तिथले जे पंतप्रधान होते के पी शर्मा ओली हे चीनचे समर्थक मानले जातात. सगळ्या पद्धतीचं चीनचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आपल्या नातलगांना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे म्हणून आपले मोठी मोठी पदं दिलेली होती, मोठी मोठी कंत्राटं दिलेली होती. याच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष होता. मात्र ह्याला कोणीतरी परकीय शक्तींनी म्हणजे कदाचित अमेरिकेनेच हवा घातलेली आहे आणि आज नेपाळमध्ये अशी अराजकाची स्थिती निर्माण झालेली आहे. हे पाहता भारताला अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. भारतामध्ये लोकशाही मजबूत आहे, त्यामुळे भारतामध्ये अशी स्थिती निर्माण होणार नाही, पण इथल्या नागरिकांनी देखील याची काळजी घ्यायला हवी, हे आवश्यक आहे.